आज आपण बनवणार आहोत नारळाची बर्फी। त्यासाठी अर्धा लिटर दुधाचा मावा बनवून घेत आहे। हा अर्धा लिटर दुधाचा मावा तयार झालेला आहे। हा आपण नारळाच्या बर्फीसाठी वापरणार आहोत। ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी हे आपण काप तयार केले आहेत नारळाचे। आता हे आपण मिक्सरमध्ये थोडे जाडसर ग्राइंड करून घेणार आहोत। हे नारळाचे काप करून आपण असं मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतल्यानंतर असा चव तयार होतो। एका कढईत आपण थोडेसे तूप घेऊन ते खोवलेलं नारळ आपण ह्याच्यात भाजून घेणार आहोत। हे नारळाचा चव 2 ते 3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचा आहे। यात आपण 1 फुलपत्र गूळ टाकला आहे। यात आपण हा मावा टाकणार आहोत। मावा चांगला मिक्स करून घेणार आहोत। यात आपण मिल्क पावडर टाकणार आहोत। चांगले मिक्स करायचे आहे। यात आपण वेलची पावडर टाकणार आहोत। हे मिश्रण चांगलं एकजीव होऊन द्यावे। याला 5 ते 7 मिनिट चांगले परतून घेणे। आता हे नारळाची बर्फी तयार होत आहे। आता मी गॅस बंद करत आहे। एका प्लेटला आपण तूप लावून घेतले आहे। यात आपण ते मिश्रण टाकणार आहोत व नारळाच्या वड्या बनवणार आहोत। या प्रकारे आपण मिश्रण ताटात घेतले आहे व त्याच्यावरती बदाम आणि काजू थोडेसे ग्राइंड करून त्याची पावडर टाकली आहे। अशा प्रकारे आपण याच्या वड्या बनवून घेणार आहोत। आता या नारळाच्या बर्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे। असेच स्वादिष्ट बनवून पहा व स्वादिष्ट खात राहा।